नमस्कार, मी विशाल पाटील। भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानंतर त्यांचा मुंडेंविरोधातील लढा थांबतो की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता। मात्र आज पत्रकार परिषद घेत त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा सुरेश धसांनी केलाय आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी काही थांबताना दिसत नाहीयेत। त्यातच राष्ट्रवादीचा दुसरा मंत्रीही वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। कागदपत्र फेरफार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाट यांना कोर्टानं 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। तर तिकडे दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप कुणाला मुख्यमंत्री करणार याकडे लक्ष लागलेलं होतं। आज रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानं दिल्लीमध्ये आता महिला राज पाहायला मिळणार आहे। दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्कींनी US रशियाच्या बैठकीचा विरोध केल्यानं ट्रम्प हे चांगलेच आक्रमक झालेत। ट्रम्प यांनी झेलेन्स्कींचा निवडणुकांशिवाय झालेला हुकुमशहा असा उल्लेख केला। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 मंत्री अडचणीत सापडलेले आहेत। अंजली दमानियांनंतर आता सुरेश धस यांनी देखील तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत। तर दुसरीकडे सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना कागदपत्र फेरफार प्रकरणी कोर्टानं 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवत पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं। नवीन सरकार स्थापन झाल्यापासूनच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हे सातत्यानं वादामध्ये सापडताना दिसतात। आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या आजी माजी कृषी मंत्र्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। नुकताच सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी खात्यात महाघोटाळा झाल्याचा आरोप केलेला होता आणि त्यानंतर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील मुंडेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे। कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी कृषी साहित्य खरेदी करत असताना मूळ बाबी बदलल्याचा दावा सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत केलेला होता। धसांनी मुंडेंवर नेमके काय आरोप केलेले आहेत ते आधी पाहूया। एकंदरीतच हे सगळे आरोप नेमके काय आहेत त्यावरती आपण एक नजर टाकतो आहोत। तर धसांनी पुन्हा एकदा मुंडेंवरती आरोप केलेले आहेत। पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी साहित्य खरेदी करत असताना मूळ बाबी बदलल्या। तर नॅनो युरियामध्ये 21 कोटी 26 लाखांचा भ्रष्टाचार, मग DAP मध्ये 56 कोटी 76 लाखांचा भ्रष्टाचार, मग 577 रुपयांच्या कापूस साठवणूक बॅगेची 1250 रुपयांना झालेली खरेदी। एकूण भ्रष्टाचार हा 300 कोटी रुपयांपर्यंत जातो असा आरोप धस यांनी मुंडेंवर केलेला आहे। तर धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामधील भ्रष्टाचाराची SIT कडून चौकशी करा अशी मागणी देखील त्यांनी आज केली। तर धनंजय मुंडेंनी भ्रष्टाचाराबाबत खुलासा करावा असं देखील त्यांचं म्हणणं आहे। भ्रष्टाचाराबाबत भारतीय किसान संघाने फडणवीसांना पत्र देखील पाठवलंय। तर वाल्मिक कराडनं पत्र फाडून टाकलेलं होतं। कृषी विभागाकडे भारतीय किसान संघाच्या तक्रारीचं पत्रच नाहीये असं देखील धस म्हणतात। तर धस यांनी आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्यावरती केलेले आरोप तर आपण पाहिले। तर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील धनंजय मुंडेंवरती घोटाळ्याचा आरोप केलाय। जो विषय मंत्रिमंडळाच्या समोर आलाच नाही तो विषय मंत्रिमंडळानं पास केल्याचं भासवून टेंडर काढण्यात आल्याचं म्हणत त्यांनीही मुंडेंवर निशाणा साधलाय। त्यांनी केलेली पोस्ट नेमकी काय आहे
ती पोस्ट आपण एकदा पाहणार आहोत. त्या पोस्टमध्ये ते लिहितात, एक्सवरती व्यक्त होताना विजय कुंभार म्हणतायत, धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर झाल्याचं भासवून शासन आदेश काढल्याचे आरोप झाले. त्यानंतर काही जणांनी असं घडणं शक्य नाही असंही म्हटलं, परंतु हे काही प्रथमच घडलेलं नाही, अशातला भाग नाही. यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. मी स्वतः त्याबाबत तक्रार केली होती. महाराष्ट्रातील बहुचर्चित आपत्कालीन रुग्णसेवेसाठी अँब्युलन्स घेण्याचा प्रस्तावही वादात होता, असं स्वतः विजय कुंभार यांनी म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये 13 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला आहे असं भासवून 15 मार्च रोजी लगेच त्याच्या कामाचा शासन आदेश काढण्यात आलेला होता, असं देखील ते म्हणतात. तर विजय कुंभार नेमकं काय म्हणाले हे तर आपण पाहिलं. हे तर झालं धनंजय मुंडेंबाबत. मात्र दुसरीकडे अजित पवारांचे दुसरी मंत्री म्हणजेच माणिकराव कोकाटे देखील अडचणीत सापडलेले आहेत. नाशिक जिल्हा न्यायालयानं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे. 1995 मध्ये कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप कोकाटेंवरती करण्यात आलेला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर कोर्टानं कोकाटे बंधूंना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावत 50,000चा दंडही ठोठावलाय. या निकालामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद देखील धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र कोर्टाच्या निकालानंतर कोकाटेंनी जामिनासाठी अर्ज केलेला होता. त्यानंतर कोर्टानं 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करत त्यांना तात्पुरता दिलासा दिलेला आहे. तसंच सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. दरम्यान कोकाटे ज्या प्रकरणामुळे अडचणीत आलेले आहेत ते प्रकरण अगदी थोडक्यामध्ये आपण समजावून घेणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर कोकाटेही अडचणीत सापडलेले आहेत. 1995-97 दरम्यान सरकारच्या 10% कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा माणिकराव कोकाटे यांच्यावरती आरोप आहे. तर कोकाटेंविरोधात माजी मंत्री तुकाराम दिघोळेंनी ही याचिका दाखल केलेली होती. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला. तर या प्रकरणामध्ये एकूण 4 जणांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. कोर्टानं उर्वरित दोघांना कोणतीही शिक्षा सुनावलेली नाहीये. तर माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला 2 वर्षांची कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. 2 वर्षांच्या कारावासासह कोकाटेंना 50,000 रुपयांचा दंड देखील सुनावण्यात आलेला आहे. तर एकाच वेळी असलेले हे 2 महत्त्वाचे आरोप आणि आजी माजी कृषी मंत्र्यांवरती हे आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. एकंदरीतच काय तर सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आजी माजी कृषी मंत्री अडचणीत सापडल्याचं चित्र आहे आणि या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि त्याचबरोबर विजय कुंभारही आपल्यासोबत असतील. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण तसंच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगरही आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मात्र सुरुवात मी अर्थातच यावेळेला अंजली दमानिया आपल्यापासून करेल. सातत्यानं सामाजिक कार्यकर्ते आरोप करताना दिसत आहेत. मात्र आरोप ज्यांच्यावरती होत आहेत हे राष्ट्रवादीचेच दोन्ही आजी आणि माजी कृषी मंत्री असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी संशयाला देखील वाव असल्याची दबक्या आवाजातली चर्चा सुरू झाली. अंजलीताई, मी पण कशाबद्दल म्हणजे काय बोलतायत ते सर दबक्या आवाजात काय म्हणतायत ते तरी सांगा म्हणजे आम्हाला कळेल तरी. कारण की आम्हाला माहिती आहे, राष्ट्रवादीचेच आम्हाला जे नेते दिसतंय मंडळी का त्याच्याबद्दल टार्गेटवरती? पुरावे देखील देतोय आणि आम्ही उगाचच आरोप नाही करत आहे. तर दबक्या आवाजात आवाज काय चाललाय ते तरी सांगा आम्हाला म्हणजे त्याच्यावर मी भाष्य करते. नक्कीच अंजलीताई, त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीचे जे नेते मंडळी आहेत आजी आणि माजी कृषी मंत्री या दोघांनाच टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप होताना दिसतो. नाही राष्ट्रवादीलाच कशाला टार्गेट करणार कारण सगळेच पक्ष तसे आहेत आणि जिथे जिथे भ्रष्टाचार दिसतोय तिथे तिथे बोलतोय. मग ते ज्या पक्षाचे आहेत आम्हाला विरोधात काहीच नाहीये. हे जे पर्टिक्युलर राजकारणी करतात त्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय आणि ते कोइन्सिडेंटली राष्ट्रवादीचे. आताच्या घटनेला आम्हाला काही कोणाला एका पक्षाला टार्गेट करायची बिलकुल इच्छा पण नाही आणि तशी म्हणजे ते आमचं ध्येय पण नाहीये. आम्हाला फक्त ज्याच्यात भ्रष्टाचार दिसतोय आणि तो अगदी मोठ्या प्रमाणावर दिसतोय तर ते विषय उचलणं गरजेचं आहे म्हणून आम्ही लढतो. बरोबर आहे.
अंजलीजी, मी आता थोडं आपल्याकडे येईल. आज धसांनी पुन्हा एकदा आरोप केलेले आहेत मुंडेंवरती, आणि मुंडेंवरती आरोप करत असताना पुन्हा एकदा झालेला भ्रष्टाचार याला अधोरेखित केलेला आहे. या आकडेवारी संदर्भात आपण कालही बोललेलो होतो, आजही पुन्हा बोलण्याची वेळ आलेली आहे, कारण धसांनी तशा प्रकारचे पुरावे आणि रेट कार्डच सादर केलेलं आहे. नेमके हे घोटाळे कशा प्रकारे घडवून आणले जातात, याची मोडस ऑपरेंडी काय असू शकते असं आपल्याला वाटतं, अंजलीजी? नाही, मला काय झालं, की मी आज दिवसभर खरं बाहेर होते. हं, हं. त्यामुळे ना मला टीव्ही बघता आला, ना त्यांची पत्रकार परिषद बरं. बघता आली. हं. पण मला असं फक्त सांगण्यात आलं, की एक्झॅक्टली मी जे बोलले होते, हो. ते सेम धस पुन्हा बोललेत. एवढंच मला नुसतं ऐकिवात माहिती आहे. ते काय बोलले मला माहित नाहीये. हं, हं, हं. पण मला एका पत्रकाराने फक्त सांगितलं, की त्यांचे आकडे बदलले होते. बरं. बाकी एक्झॅक्टली तुम्ही जे म्हणालात तेच ते आज पुन्हा एकदा म्हणाले. आणि मला बरं वाटतंय, की आज त्यांना अचानकपणे असं वाटत असेल, योग्य वाटत असेल बोलावंसं. हं, हं. कारण मध्ये तर जाऊन बावनकुळेंबरोबर जाऊन भेटले आणि मग काय धनंजय मुंडेंना काय भेटले ते. हं. आणि कुठे हे परत मुद्द्याकडे येतील असं कधी वाटलं नव्हतं. बरं. आले तर त्यांचं स्वागत आहे. पण हा जो मुद्दा आहे, आता तरी मला वाटतं तो अजित पवारांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर पडेल. कारण जोपर्यंत आम्ही बोलत होतो त्यांना ते कदाचित पटले नसतील. बरं. पण आज त्यांच्या पक्षातले लोक जेव्हा मांडतील, कदाचित आता तरी देवेंद्र फडणवीसांनी डोळे उघडावे आणि बघावे, की हा कृषी घोटाळा खरंच खूप मोठा आहे. म्हणजे पहिल्यांदा 342 कोटीचा आणि आता 200 कोटीचा, असा 542 कोटीचा हा पूर्ण प्रस्ताव होता. त्याच्यातले जवळ-जवळ 50 ते 60% पैसे हे खाल्ले गेलेले आहेत. हं, हं. ते कोणी खाल्लेत, अधिकाऱ्यांनी किती खाल्लेत, मंत्र्यांनी किती खाल्लेत, ते सगळं तेच सांगू शकतील. ते काही आम्ही सांगू शकणार नाही. हं, हं. बरोबर आहे अंजलीताई. मात्र त्यांचा एक सगळ्यात मुख्य आणि महत्त्वाचा आरोप होता, की ज्या प्रकारे आपण आकडेवारी सांगितलेली होती, ती आकडेवारी आपण अक्षरशः ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना अतिशय योग्य रीतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आज ज्यावेळेला मात्र धसांनी आरोप केलेले, त्यावेळेला त्यांनी टोटल त्यावेळेचा जो आकडेवारी आहे त्यानुसार 300 कोटींचा हा संपूर्ण घोटाळा असल्याचा आरोप केलेला आहे कृषी मंत्री असतानाचा. आणि 300 कोटी ही काही कमी रक्कम नाही आहे. त्यातही आरोप करताना आणखी एक गोष्ट त्यांनी अधोरेखित केलेली आहे, की कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आदेश काढला जात नाही, काही काढलं जात नाही, मात्र भ्रष्टाचार होतो आणि याची साधी कल्पनाही नसावी का. त्यामुळे असलेली जी प्रोसेस आहे ती फॉलो न करता हा 300 कोटींचा घोटाळा आहे असं ते ठासून सांगताना दिसतात. अंजलीताई, सांगितलं होतं, की जवळ-जवळ 275 कोटीचा आहे असा माझा अंदाज होता. हां हां हां. आणि मी जेव्हा डॉक्युमेंट सगळे दिले होते, त्याची Google ड्राईव्ह करून मी ती ट्वीट देखील केली होती. हं. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर मला असं कळलं, की दसांचा एक कुठल्यातरी वर्तमानपत्रात त्यांनी दिलं होतं, की मला याचे पेपर जर मिळाले तर ते मी अधिवेशनात मांडेन. बरोबर. म्हणून हां. 3 पत्रकारांना मी सांगितलं, की हे डॉक्युमेंट्स आहेत, ते दसांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना लावून धरायचं असेल तर लावून द्या अधिवेशनात, आणि तरच चौकशी होईल. आणि आताच्या घटकेला तसं जर होताना दिसत असेल तर आनंदच आहे आणि स्वागतच आहे. हा भ्रष्टाचार झालाय याच्यात काहीही शंका नाही. धनंजय मुंडेंना जे म्हणायचंय म्हणू दे. हा सरळ ओपन अँड शट भ्रष्टाचार आहे, ज्याच्यात फक्त म्हणजे सरळ सरळ MAIDC ला सरळ सरळ विकत घेता येत होतं इफको कडनं. तसं न घेता ते एका पालिवाल महेश्वरी नावाच्या कंपनीकडनं घेतलं गेलं. आणि हा जो पहिला भाग होता तो 342 कोटीचा होता. हां. आज काल मी जे सांगितलंय त्याच्यात एक मंत्री सरळ सरळ लिहितो, की एक GR काढण्यात यावा आणि 23 आणि 30 तारखेच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळालेल्या प्रस्तावावर GR काढण्यात यावा असं ते लिहितात. बरोबर. आणि त्याच्यावर तो GR काढण्यात येतो. आता काल त्यांनी पुन्हा एकदा थातुरमातुर उत्तरं दिलेली आहेत. ते म्हणालेत, की अंजली दमाने यांना नॉलेज नाही, त्यांनी अमुक त्याच्यातली माहिती घ्यावी आणि त्याची प्रक्रिया कशी असेल ते समजून घ्यावं. पण त्यांना एक कळत नाहीये, की जोपर्यंत वित्त विभागाकडनं त्याची पूर्ण परवानगी येत नाही, 200 कोटी रुपये कुठून येणार आहेत, कृषी विभागाकडे आहेत का. आणि तुम्ही तुमच्या पत्रात लिहिलं होतं, की 30 आणि 23 तारखेचा मंत्रिमंडळातली मंजुरी त्यांनी मला दाखवावी. कुठल्याही प्रकारची मंजुरी झालेली नव्हती. आज त्यांनी काही सुषमा सौनिक यांच्याबद्दल काहीतरी उल्लेख केला आहे. त्याचा मला डिटेल्स काढायचे आहेत, कारण मी अजून ते बघितलं नाही. जसं मी म्हटलं, मी आत्ताच 2च मिनिटापूर्वी आले. मला ते मिळाले, की मी ते बघून उद्या त्यांना सडेतोड उत्तर देणार आहे. सडेतोड,
कारण मी याच्यात पूर्ण अभ्यास करून बोलतेय. त्यामुळे त्यांना जे, आणि त्यांनी असंही म्हटलंय की ते कोर्टात जाणार होते, 4 तारखेपासून ते सांगत होते, त्यांनी जरूर जावं. त्यांना धडा मी कोर्टातच शिकवेन. निश्चितच आहे, आपणही उत्तर देणार आहात आणि धडा शिकवणार आहात त्यांना. यावेळेला शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगरही आपल्यासोबत आहे. सक्षणाजी, अनेक सामाजिक कार्यकर्ते आरोप करतायत, त्या संदर्भातले थेट पुरावे सादर करताय, मात्र सरकारला कारवाईची इच्छाशक्तीच उरलेली नाहीये का? याचं उत्तर मी आपल्याकडून घेणार आहे सक्षणाजी. मात्र तत्पूर्वी विजय कुंभारही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विजय कुंभारजी, सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांच्या टार्गेटवरती धनंजय मुंडे असल्याचा जो आरोप होतोय, त्यामध्ये कितपत तथ्य वाटतंय आपल्याला? हा मी जो केलेला आहे हा आरोप वस्तुस्थितीवर आधारित आहे. बरं. म्हणजे जर महाराष्ट्र शासनाची वेबसाईट चालली तर त्यांनी जे काही म्हटलेलं होतं की 23 सप्टेंबरला आणि 30 सप्टेंबर 2024ला मंत्रिमंडळामध्ये अमुक अमुक ठराव झाला, म्हणजे काही स्प्रे पंप्स असतील किंवा सोलर वगैरे जे काही असेल त्याच्यावरती. बरं. परंतु प्रत्यक्षात वेबसाईट चालली तर तसे कुठलेही ठराव किंवा प्रस्ताव त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्याचे दिसत नाहीये. नाहीतच, म्हणजे मंजूर होण्याचा प्रश्न आहे, ते ठरावच नाहीये. मग यापूर्वीही मी मुंबई मंत्रालयामध्ये इतरही जे काही मंत्रिमंडळ ठराव आहे त्याच्या बाबतीत चौकशी केली होती. त्यावेळेलाही काही बाबतीमध्ये प्रस्ताव मंजूर न होता त्याचे कार्यादेश काढण्याचे प्रकार घडलेले होते आणि हा प्रकार त्याच्यातलाच आहे याची माझी खात्री पडल्यानंतर मी आज ट्विट केलं आणि सोशल मीडियावर सगळं टाकलेलं आहे. बरोबर आहे, तुम्ही सगळं सोशल मीडियावरती टाकलेलं आहे तुम्ही सगळं. मात्र सक्षणा सलगर यांच्याकडे मी जाईल. सक्षणाजी, जसं मी आता विजय कुंभार यांच्याकडे गेलेलो होतो त्यापूर्वी तुम्हाला विचारलेलं होतं की सामाजिक कार्यकर्ते सातत्यानं सर्व गोष्टी आणि पुरावे सादर करताना दिसतात, आरोपही होत आहेत आणि त्याचे पुरावेही सादर करतात. मग अशा वेळेला सरकारला कुठल्याही प्रकारची कारवाई न करण्याची इच्छाशक्ती आहे का, किंवा इच्छाशक्तीचा हा अभाव नेमका काय आहे, हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. सक्षणा सलगर. आम्ही तर तुम्ही स्वतः सांगताय की सामाजिक कार्यकर्त्या माननीय अंजली दमानी असतील किंवा आता सन्माननीय कुंभार सर जे बोलले ते कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीयेत. आम्ही तरी कदाचित पॅनलवरती काही लोक विविध पक्षांचे आहेत म्हणून लोकांना असं वाटू शकेल की हे यांच्या पक्षाची बाजू घेत आहेत. परंतु अंजली दमानी यांसारखे कुंभार सरांसारखे लोक जेव्हा याच्यात प्रामुख्याने लीड घेऊन फ्रॉम द फ्रंट ज्याला आपण म्हणतो की सगळा विषय समोर आणतात, तेव्हा निश्चितपणानं यामध्ये त्यांचं कुठलंही राजकारण नाही. उलट मी अंजली दमनिया मॅडम आणि कुंभार सरांचं अभिनंदन करेन की ज्या लीडरपणे कोणालाही न घाबरता ते महाराष्ट्राला वस्तू पाठ मांडतायत. जे काय घडतंय महाराष्ट्रामध्ये, जे की महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाला शोभत नाही, हा सगळा विषय ते समोर आणतात म्हणून मी त्यांचं अभिनंदन करेन, मी त्यांचं थँक्यू करेन. महाराष्ट्राला अशाच नागरिकांची जास्त गरज आहे. आपण पाहतोय गेली 50 दिवस झालं स्वर्गीय संतोषअण्णा देशमुख असतील, परभणीचं सोमनाथदादा सूर्यवंशीचं कुटुंब असेल, आता परळीमध्ये आमच्या ज्ञानेश्वरी मुंडे ज्या महादेव मुंडेंच्या पत्नी आहेत, जे वारले, ज्यांचा खून झाला, त्या महिला त्यांच्या मुलांचं कट न्याय मागतायत. त्याला कोणीही उत्तर द्यायला तयार नाही. उलट त्या भ्रष्टाचारी लबाड नेत्यांना पाठीशी घालण्याचं काम हे दळभद्री सरकार करते, याचा निषेध केला पाहिजे. बरोबर. माणिकराव कोकाटेंचं आता तुम्ही सांगितलं ते कृषी मंत्री म्हणून आहेत. खरं तर कुठल्याच अँगल मधून त्यांना दान भान किंवा कृषी संदर्भात काही माहितीही नाहीये. त्यांचं साधं लुक बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल की त्यांना शेतीबद्दल किती माहिती असेल हा एक मोठा विषय आहे, पण त्यांना कृषी खातं दिलं. आणि ते कृषी मंत्री असे आहेत जे शेतकऱ्यांची लायकी काढतात, ज्यांची तुलना भिकाऱ्यापेक्षा खालचा माणूस अशी करतात. कारण तुमच्या चॅनलवरती सर्व माध्यमावरती मी हे पाहिलेलं आहे की 1 रुपयाचा विमा आम्ही तुम्हाला देतोय, उलट 1 रुपया भिकारी सुद्धा आज घेत नाही, परंतु शेतकऱ्याला देतो. असं दळभद्री आणि अतिशय खालच्या पातळीवरचं स्टेटमेंट विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेला आहे. त्यांचा भ्रष्टाचार आज जगासमोर आहे आणि हा आरोप नाहीये, FIR आहे आणि त्यांना सजा सुनावलेली आहे 2 वर्ष कारावास आणि 50,000चा दंड. आता त्यांना त्यांचं ते बेल वगैरे घेतील, जे मी ऐकलं की ते बेलसाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यांना मंजूर पण झाले. पण सत्यता ही आहे की त्यांच्यावर हा गुन्हा सिद्ध झालेला आहे, त्यांना शिक्षा ठोठावलेली आहे. उलट या पक्षाचे नेते आणि विद्यमान सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जी असतील, अजितदादा असतील, त्या सर्वांनी त्यांचा राजीनामा मुंडेंचा आणि कोकाटेंचा घेतला पाहिजे.
ही महाराष्ट्राची इच्छा आहे. बरोबर आहे, मात्र राजीनामा घेतील का, ती नैतिकता दाखवली जाणार का? कारण अजितदादांनीच मागच्या वेळेला म्हटलेलं होतं की माझ्यावरती झालेले आरोप आणि त्यावेळेला नैतिकतेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी राजीनामा दिला. मग तीच नैतिकता त्यांच्याच या दोन नेत्यांना, मंत्रिमंडळातल्या नेत्यांना लागू पडावा असं आपल्याला वाटतं का? सक्षणा सलगर. 100%. अहो, जेव्हा ठीक आहे, अजितदादांनाही माहिती आहे, अजितदादांकडनं 2012-14 ला काही स्टेटमेंट झालं, तेव्हा अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदावरती राजीनामा दिला होता. हाच आदर्श त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी, त्यांच्या नेत्यांनी घ्यायला पाहिजे ना. ते जर त्यांना आदरणीय संबोधतात, माझे नेते संबोधतात, तर दादांनी दाखवली होती नैतिकता. इव्हन दादांनी 2 दिवसापूर्वी म्हटलं होतं की मी तर नैतिकतेने राजीनामा दिला होता. ह्याच्यातनं समजून घेतलं पाहिजे. समजदार को इशारा काफी आहे. धनंजय मुंडे जे असतील किंवा माणिकराव कोकाटेंसारखे जे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एकच नाही, अनिल देशमुख साहेबांनी फक्त आरोप झाला 100 कोटीचा, गुन्हा नव्हता. उलट कोर्टाने सांगितलं की हा त्यांच्यासोबत अन्याय झालाय, तरी सुद्धा नैतिकतेच्या जोरावरती त्यांनी राजीनामा दिला होता. आता आमच्याकडे नाहीये, परंतु नवाब मलिक साहेब जे अजितदादा गटामध्ये आहेत असू द्या, त्यांनी सुद्धा नैतिकतेच्या जोरावरती राजीनामा दिला होता. मग धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे हे काही वेगळे आहेत का? काही विशेष आहे का त्यांची गोष्ट? त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. बरोबर आहे, राजीनाम्याची मागणी तुम्ही लावून धरताना दिसताय. विजय कुंभार यांच्याकडे मी पुन्हा एकदा जाईल, आपल्याकडे येतो सक्षणाताई. बरं विजय कुंभारजी, या घोटाळ्याच्या आरोपांमध्ये प्रोसेस झालीच नाही असं जे म्हटलं जातं, म्हणजे नेमकं काय घडलेलं होतं? कशा प्रकारे हा पैसा लाटण्यात आला? ही प्रोसेस काय असू शकते? 100%. जो प्रस्ताव मंजूर झाला नाही, जो प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये आलाच नाही, तो प्रस्ताव मंत्रिमंडळाने मंजूर केलाय असं भासून म्हणजे सगळी शासकीय प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. विशेषतः ज्यावेळी कुठलाही प्रस्ताव मंजूर होतो त्याच्या आधी खूप मोठी प्रोसेस असते. तो प्रस्ताव का मांडलाय, तो कायदेशीर आहे का, त्याच्यासाठी आर्थिक तरतूद आहे का, म्हणजे प्रत्येक विभागाचे त्याच्यावर अभिप्राय घेतले जातात. लिगल अभिप्राय घेतला जातो की त्याच्यामध्ये काही खरं आहे, खोटं आहे, चुकीचं आहे, बरोबर आहे, हे सगळं केल्यानंतर ती प्रोसेस पार पडते. इथं तशी कुठलीही मंत्रालयाच्या मंत्रिमंडळामध्ये प्रस्ताव मांडला गेल्याचं दिसत नाहीये. तो मंजूर झाल्याचं दिसत नाही, म्हणजे मांडलाही गेलेला नाही. असं असतानाही तो मांडला गेलाय, मंजूर झालाय असं भासवून शासन आदेश काढणे, कार्यादेश काढणे हे पूर्णपणे क्राईम या सदरामध्ये मोडतं. म्हणजे तो शासकीय पैशाचा अपहार या सदरामध्ये मोडतो. आणि त्याच्यामध्ये ज्यांनी हे करायला लावलं ते मंत्री आणि ज्यांनी हे केलं ते सगळे अधिकारी हे फौजदारी गुन्ह्यासाठी पात्र आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. पण कुंभार सर, मध्ये आता जसं सक्षणा सलगर या म्हणाल्या होत्या की नैतिकतेनं जबाबदारी घेऊन राजीनामे द्यायला हवे, या संदर्भातला अजितदादांनी दिलेला सूचक इशारा देखील त्यांच्या नेतेमंडळींना कळत नाही का? मात्र अशा वेळेला काय कारवाई करता येऊ शकेल तशी इच्छाशक्ती सरकार दाखवेल का? यावरती तुम्हाला विश्वास आहे का, की सरकारची भूमिका काय असू शकते? माझ्या मते तशी दाखवणार नाही. याचं कारण असं आहे की हे पहा, सामाजिक कार्यकर्त्यांकडे विषय सगळ्यात शेवटी येतो, म्हणजे काहीतरी घडल्यानंतर येतं. परंतु हे ज्यावेळेला घडत असतं त्यावेळेला तिथले अधिकारी, तिथले विभाग या सगळ्यांना हे प्रकार माहिती असतात. उलट आम्ही लक्षात आणून दिल्यानंतर मंत्र्यांनी आणि तिथल्या सचिवांनी, मुख्य सचिवांनी याच्यावर आमच्या तक्रारीची वाट न बघता केवळ असा आरोप झालाय किंवा असं काहीतरी वर्तमानपत्रात आलंय एवढ्या आधारावरही चौकशी केली पाहिजे. कारण ते जे अधिकारी आहेत त्यांना तो पगार मिळत असतो, त्यासाठी प्रशिक्षण त्यांना दिलं असतं, त्यांनी शासनाचे हित जपणं गरजेचं असतं. त्यांनी ज्याला ड्यू डिलिजन्स म्हणतात, म्हणजे संपूर्ण प्रकार कायदेशीर आहे, योग्य पद्धतीचं आहे हे पाहणं हे त्यांचं कर्तव्य असतं. आणि ते कर्तव्यात जर पालन केलं नाही तर ते कर्तव्यातली कसूर ठरते आणि ते कुठल्याही गुन्ह्यासाठी पात्र ठरतात. पण मग विजय कुंभार सर, प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर जर मांडलाच गेला नसेल तर तो मग मंजूर कसा झाला? गौड बंगाल आहे का त्यात? याच्यामध्ये करणे हे सगळं जोपर्यंत संगनमत नाही तोपर्यंत असं घडणं शक्य नाही. ज्या अर्थी त्याच्यामध्ये हा प्रस्ताव मंजूर झालाय असं दाखवण्यात आलेलं आहे याचा अर्थ सगळी शासकीय प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. म्हणजे मंत्रिमंडळ ठराव झालाय, त्याच्यानंतर तो प्रस्तावाचं रितसर इतिवृत्तामध्ये रूपांतर झालंय असं भासवलं जातं. इथं सगळ्याच यंत्रणा याच्यामध्ये सामील आहेत. आम्ही अशासाठी म्हणतो की याच्यामध्ये कुठलीही यंत्रणा आक्षेप घेत नाही की मंत्रिमंडळाचा ठराव झालेला नाही, वित्त विभागाची मान्यता आहे की नाही.
हे काहीही पाहत नाही, किंवा कदाचित वित्त विभागाने सुद्धा मंत्रिमंडळाचा ठराव त्रास झालाय म्हणून मान्यता दिली असेल. हे सगळंच एकमेकांना माहिती असताना हा गोलमाल केला जातो आणि याच्यामध्ये सगळं आलं. म्हणजे हा एकमेव प्रस्ताव नाहीये, असे काही प्रस्ताव ज्याच्यावर आम्ही यापूर्वी तक्रार केलेले मंत्रालयामध्ये घडलेले, आणि हे सगळं लोकशाहीसाठी फार घातक आहे. कारण मंत्रालय ही पवित्र जागा आहे, मंत्रालयामध्ये कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होणार नाही अशी सामान्य माणसांची अपेक्षा असते. परंतु तिथंच असं घडलं तर मग न्याय मागायच तरी कोणाकडे. बरोबर, न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न आपण उपस्थित करताय विजय कुंभार सर. सक्षणा सलगर, मी आपल्याकडे येतो. सक्षणाताई, एका बाजूला सामाजिक कार्यकर्ते आरोप करताना दिसतात, दुसरीकडे आम्ही पत्रकार म्हणून जी बाजू आहे, सरकारची असेल, विरोधी पक्षाची असेल, सामाजिक कार्यकर्त्यांची असेल, जशीच्या तशी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. मात्र ज्या वेळेला या संदर्भातला निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र सरकारही तितक्याच प्रामाणिकपणे, प्रांजळपणे काही गोष्टी समोर ठेवून तितका मोठा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे असं आपल्याला वाटतं का? कारण ट्रिपल इंजिन सरकार तर हे सांगताना दिसतं. दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या नेत्यावरती ज्यावेळेला इतका मोठा आरोप केला जातो, त्या आरोपांच्या नैतिकतेपायी आता त्यांचाही राजीनामा मागण्याची वेळ ही कुठेतरी अजितदादांवर येणार असं आपल्याला वाटतं का? मला आपल्याला सांगायचंय, यांना कुणालाही कसलीही नैतिकता नाही, उलट हे सरकारच अनैतिकतेवरती उभं आहे. मला सांगा, दोन पक्ष फोडून जे पक्ष प्रमुख आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत, त्यांना कुठेतरी बाजूला करून, विश्वासघात करून हे लोक पक्षाचे अध्यक्ष झालेत. उभ्या महाराष्ट्राला माहितीये, परत मला तेच रिपीट करायचं नाहीये. हे लोक काय नैतिकता दाखवणार? स्वतःला राष्ट्रीय अध्यक्ष घोषित करणारे लोक, ज्यांचा पक्ष आहे त्यांना बाजूला सोडून ते नैतिकता काय दाखवणार आहेत? आज 50 दिवस झालं संतोष अण्णा देशमुखांची मुलगी 12वीचे पेपर सोडून दरबदर रडते, प्रत्येक जिल्ह्यात जाते, माझ्या वडिलांचा न्याय करा. त्या सरकारला त्यांच्याकडे बघायला वेळ नाहीये. तो 7वा आरोपी सापडत नाही. उलट मंत्री, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा कुठेतरी फिरायला बँकॉकला चाललाय, त्याचं विमान अर्ध्यातून वापस बोलवण्यासाठी केंद्रीय मंत्री राज्याचे सीएम यांना वेळ आहे, फटकन वापस. महाराष्ट्र बघतोय हे, मी माझ्या मनाने म्हणत नाही, सगळ्यांच्या चॅनलवरती, इलेक्ट्रॉनिक मीडियावरती हा विषय होता की कशा पद्धतीने. उलट मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचं अभिनंदन करेल, तुमच्यामुळे महाराष्ट्राला सगळं इतरभूत माहिती मिळते की कोणाच्या फोनमुळे ते विमान वापस आलं, सरकार कसं मदत करतं. परंतु सोमनाथ सूर्यवंशी असतील परभणीचे, आमची ज्ञानेश्वरी मुंडेताई असेल परळीची, किंवा आमचे संतोष अण्णा देशमुख असतील, यांच्यासाठी मात्र कोणाला वेळ नाही, यांचा राजीनामा नाही. उलट एकमेकांची गोष्टी एकमेकावर ढकलण्यामध्ये, चाल ढकलपणा करण्यामध्ये नंबर 1 हे सरकार आहे. हे झूट सरकार आहे. बरं, यावेळेला राष्ट्रवादीच्या स्वतः रुपाली ठोंबरे पाटीलही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रुपालीताई, सक्षणाताईंनी ही बाजू मांडत असताना कुठेतरी नैतिकतेची बाब, त्याचं उदाहरण देत असताना राजीनाम्याची केलेली मागणी आणि हे सरकार ते करूच शकणार नाही असं जे त्या यावेळेला म्हणतायत, याला उत्तर तुमच्याकडे आहे का? किंवा आत्ता तरी दोन्ही मंत्री, आजीबाजी दोन्ही कृषी मंत्र्यांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले आहेत. रुपालीताई, आता तरी सरकार त्यांची बाजूच घेत राहणार की कारवाई करताना दिसणार? राजीनामा जी आता विरोधकांची मागणी होते तो तुम्ही घेणार का? विरोधकांचा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे, त्यांनी राजीनामा मागावा, नाहीतर अजून काही बडबड करावी, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. लोकशाहीने अधिकार दिलेला आहे. परंतु जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप झाले ते कधीपासून झाले, एक लक्षात घ्या की जेव्हा सरपंच देशमुख यांची निर्घुण हत्या झाली त्याच्यानंतर तिथले जे आमच्याच महायुतीतले राजकीय स्वार्थापोटी आणि त्याच्यातनं हे विरोधक आता ज्या सलक्षणा ताई बोलतायत त्या एकेकाळी हा राष्ट्रवादी पक्ष हा एक होते, त्यावेळी ते त्यांचं अजिबात त्यांचे ते बोलत नव्हत्या, कुठल्या असे नैतिकतेचे अधिकार सांगत नव्हत्या. ज्यावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये होती आणि जेव्हा सुप्रिया ताई घरी असताना परिवहनची लोक मागण्यासाठी आंदोलन करायला गेलती, त्यावेळी त्यांच्यावर गुन्हे आपण दाखल केले होते. विसरलात आपण मायबाप सरकार आहात आणि ते जनता ती तुमच्या जवळ न्याय मागते म्हणून तुम्ही गुन्हे दाखल केले नाही, असं केलेलं नाहीये. हे सांगण्याचं उदाहरण एवढंच की आपलं राज्य, आमची महायुती ही कायद्याप्रमाणे चालते, संविधान प्रमाणे चालते. महाविकास आघाडीला काय झालेलं आहे की महायुतीला जे भरघोस यश मिळालेलं आहे, फडणवीस साहेब असतील, आम्ही असो, शिंदे साहेब ज्या चांगल्या पद्धतीने राज्य चालवतात, निश्चित ज्या घटना घडल्यात त्या कुठल्याही गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही. परंतु ज्या घटना घडल्यात
त्याला राजकीय काही संबंध नसताना लावून राजीनामा मागण्याचं जे हे विरोधक काम करतायत त्याला महायुती बळी पडत नाही. राजीनामा घेणार नाही सक्षणाजी असं म्हणणं आहे आता रुपालीताईंचं. मला यावेळी माननीय मॅडम ठोंबरे मॅडमला सांगायचंय विषय हा होता की मी त्यांच्या पक्षात नव्हते, त्या माझ्या नंतर पक्षात आले, त्यांना 3च वर्ष झालेत आणि मला बोलू द्या, मी मध्ये बोलत नाही. नव्हते. मग तुम्ही पक्षात काढलं तर जन्म झाला म्हणून जन्मसिद्ध अधिकार झाला का तुमचा? पक्षामध्ये कुणी येतं जातं, पक्षामध्ये कुणी येतं जातं. त्यामुळे मला तुम्ही तुमच्या पक्षाचं सांगण्यापेक्षा मी माझ्या पक्षाचं चांगलं सांगू शकेल. आपल्याला जे बोलायचंय ना ते तत्वानी आणि मुद्द्याने बोलायला शिका. अजितदादांना प्रस्ताव आणि घटना मंजूर केल्यानंतर अध्यक्ष झालेले आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टाने तुम्हाला निकाल दिला झालेले त्याच्यामुळे 3 वर्ष झाले 2 वर्ष झाले तुम्ही मार मोठे दिवे लावलेले आहेत. 10 वर्ष माननीय नवाब भाई असतील जे की आता अजितदादांच्या सोबत आहेत तरी सुद्धा मी त्यांचं नाव घेते. आपण वास्तविक गोष्टीवर तर बोलावं लागेल की नाही मॅडम? मला सांगा. मॅडम आम्ही वास्तविक बोलतोय. गेला नव्हता का गुन्हा सरकारमध्ये असताना सुद्धा आंदोलकांवर तेव्हा वास्तव गेली होती तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या घटना प्रस्ताव मंजूर झाले त्याच्यावर अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष झाले. तुमच्या कोर्टाचं दुखतंय तुम्ही जा ना, तुम्हाला दिली का कोर्टाने मान्यता करा. ही जी बडबड आहे कायद्याने बोला. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये 24 वर्षाचे ना तुम्ही 40 वर्षाचे असाल मला त्याची घेणं देणं नाहीये. तत्वाने आणि मुद्द्याने बोला. आम्ही राजकारणात 20 वर्ष काढलेली आहेत. या पक्षात आल्या 3 वर्षात आपण युवती अध्यक्ष आहात. आपल्याला मंत्र्यांचा किंवा प्रशासनाचा काय भाग माहिती त्या मुद्द्यावर बोला. प्रशासनाच्या मुद्द्यावर बोला. आपण पुन्हा एकदा मुद्द्याकडे जाऊयात रुपालीताई. थोडं कॅमेरापासून आपल्याला मागं जावं लागणार आहे कारण आपला चेहरा त्या ठिकाणी कट होताना दिसतो. आपल्या प्रेक्षकांपर्यंत ते जात नाहीये व्यवस्थितरित्या. सक्षणाजी मात्र कुठल्याही प्रकारचा राजीनामा घेणार नाही असं त्या स्पष्टपणे सांगताना दिसत आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मुद्द्याकडे ही चर्चा ओढावी लागते. सक्षणाजी फॅक्टर वस्तुस्थितीवर आपण बोलणं आणि ऐकणं टाळत असू मला असं वाटतं मॅडम हे चुकीचं आहे. ऐकलं पाहिजे. चॅनलच्या पत्रकारांना बघणाऱ्या ऑडियन्सला संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. ज्या पक्षात मी काम करते त्या रुपालीताई येतो आपल्याकडे. आज कोणी काय म्हणून होत नाही ना आणि ह्या गोष्टी इतिहासात नोंद होतील. न्याय कसा झाला काय झालं पण जनतेच्या दरबारात लोकांच्या मनामध्ये नैतिकतेने काम केलंय आणि आमचा पक्ष आजही नैतिकतेने काम करतोय आणि आम्ही नैतिकतेने काम करू. आणि हो ही माझी मागणी नाहीये. सामाजिक कार्यकर्ते सुद्धा कुंभार सरांसारखे ज्येष्ठ जे सामाजिक ते सुद्धा म्हणतायत की तुम्ही नैतिकतेच्या जोरावरती राजीनामे द्या. तुम्हाला आम्ही आरोपी नाही म्हणत आहे. मी कुठेही कोकाटेजी आणि मुंडेजी यांना हे आरोपी आहेत हे खुनी आहेत असं स्टेटमेंट केलेलं नाही. मी असं म्हणते जर त्यांच्यावरती बोट दाखवलं जातंय तर नैतिकता ही दाखवली पाहिजे. बरं सक्षणाजी आपला मुद्दा मला लक्षात आला. मात्र रुपालीताई सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्यानं आरोपच नाही केवळ त्या संदर्भातले पुरावे देखील सादर केले आणि मग त्यानंतर ही मागणी होताना दिसते. मग आणखी किती पुरावे आपल्याला आवश्यक आहे रुपालीताई? एक लक्षात घ्या जे पुरावे दिलेले आहेत ते पुरावे योग्य आहेत किंवा ग्राह्य मान्य आहे हे कोण सांगणार? ज्यांनी पुरावे दिलेत त्यांनी. अंजली दमाने यांनी जे आरोप केले जे पेपर दिले त्याला प्रतिउत्तर त्याच विभागाने ते आरोप फेटाळले गेलेले आहेत. आता जर अंजली दमाने यांना माहितीये की आपण खरेच आहोत तर ते कोर्टात त्यांनी दाखल करावं ना. रुपालीताई सुरेश धसही आज तेच आरोप करताना दिसतात. सुरेश धसांनी सारखेच आरोप केलेले आहेत. काम करतात. आम्ही ही 20 वर्ष राजकारणात काम करतो. नगरसेविका होऊन आमदारकी लढवलेली त्यामुळे मी त्या पक्षात जुनी काम करते. आमच्या भावना त्या तुम्हाला तुमच्या लखलाप आम्ही जे बोलतोय ते मुद्द्यावर आणि तत्वावर बोलतोय. जी काही लोकांची भावना असेल लक्षात घ्या राजकारणामध्ये 1997 मी बोलते आता सक्षणाताई तुमचं झालंय बोलून तुमच्यामध्ये मी बोलले नाही. त्याच्यामुळे 1997 साली त्यावेळी शशिकांत सुतार यांच्यावर अण्णा हजारेंनी आरोप केले होते. तो खटला चालला होता आणि तो खटला त्याच्यामध्ये अण्णा हजारे हे साबित करू शकले नाही. शशिकांत सुतार हे निर्दोष झाले. मग मला सांगा अशा पद्धतीने बेछूट पुरावे नसलेले जर आरोप घेऊन करत असतील तर तुम्ही तीच पद्धत पुढे आणणार आहात का? जर मला एखाद्यावर आरोप करायचे मी कोर्टामध्ये ते ऍफिडेव्हिट करेल ना.
आणि अंजली दमानी यांनी जे आरोप केले ते पडियाल म्हणून यांनी दाखल केलेले मुख्य न्यायाधीशांच्या समोर पण सुरेश धसांनी तेच आरोप केलेले. ताई, आकडेवारी मध्ये थोडीफार तफावत आहे. दक्षना यांनी अभ्यास करून मग काय उपचार करावा आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल बोलताना जपून बोलावं. जशी संस्कृती तुम्हाला येते आम्हाला शिकवलेली आहे. 10 पक्ष चोरला मग तुम्हाला का नाही दिलं कोर्टाने पक्ष? तुम्ही ज्या महायुतीचं सांगताय ना त्या याला काही अर्थ आहे की नाही? कायद्याने तुम्ही बोलणार की नाही? उचलली जीभ लावली टाळ्याला तुम्ही त्यांना नाही करू शकत तुम्ही. तुम्ही नैतिकता तुमच्याकडे राहिलेली का नैतिकता? तुमची नैतिकता नाही राहिली म्हणून लोकांनी तुम्हाला नाकारलं असं आम्ही म्हणू शकतो. पण तुम्ही खोटं बोलता या गोष्टीचं चालत नाही. वाटतं बोलायला करायला. काय केलं उत्तर द्या. त्यामुळे त्यांचा जो काही तुतारी गट आहे त्यांना जर सुप्रीम कोर्टाने दिलं तर आम्ही त्यांचं अभिनंदन करू. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादा आहेत. त्यामुळे आम्हाला नैतिकता शिकून स्वतःच्या आचरणात आणावी आणि मग करावी. ज्यांच्यासोबत आपण इतके वर्ष काम केलं त्यांनाच बोलताना नक्कीच सक्षणाजी मी आपल्याला थोडं यावेळेला थांबवतो. मात्र रुपालीताई, तुम्ही जे म्हटलात की असलेले पुरावे हे कोर्टानं मान्य केल्यानंतर कारवाई केली जाते, त्यासाठी तरी पुढाकार घेतला जाईल का आणि त्या अनुषंगाने काहीतरी कारवाई होताना आपल्याला दिसेल का? अगदी थोडक्यात रुपालीताई, वेळ संपत आली आपली. निश्चित जर तुमचे आरोप पुराव्यानिशी असतील तर कोर्ट त्याची दखल घेते, त्याची FIR होते. कोणालाही त्याच्यात सोडण्यात येणार नाही. परंतु स्वार्थी राजकारणासाठी फक्त विरोधक म्हणून जर तुम्ही आरोप करणार असाल आणि तुम्ही आरोप करता म्हणून ते आरोप मान्य करणार, हू आर यू? तुम्ही द्या ना त्याला काहीतरी पुष्टी. तुम्ही पुष्टी द्या त्याला. तुम्हाला आपल्या भारतामध्ये न्याय व्यवस्था आहे. तुम्ही दाखल करा. आणि मी पुन्हा खात्रीशीर एकदम जबाबदारीने बोलते, पडिलाल मार जे आहेत त्यांची अख्खी या अंजली दमानी यांनी वाचून दाखवलेली आहे. आणि फक्त एवढा कॉन्फिडन्स बोलते त्यांनी मुख्य न्यायाधीशांच्या समोर ती याचिका मागे घेतली. महाराष्ट्र कोर्टात जाताना 3 महिने झाले. तुम्ही कोर्टाला दाखल केलं असतं, कोर्टाने दाखल करून घेतलं असतं, त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन झाले असती, त्याच्यावर SIT बाकीच्या गोष्टी आहेत. बरं रुपालीताई, सामाजिक कार्यकर्ते रोज नवनवीन घोटाळे दाखवताना दिसतील, मात्र आता पक्षांतर्गत त्यावरती कारवाई होते का? दोन्ही मंत्र्यांच्या जी आता सध्या राजीनाम्याची मागणी होताना दिसते, हा राजीनामा घेतला जातो का यावरती देखील लक्ष असेलच. वेळेची कमतरता असल्यामुळे रुपालीताई, या चर्चासत्रात आपण इथेच थांबतो. धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेला होता त्यासाठी. आणि आता बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली. अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. आधी अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींचा आकडा हा 5 लाखांपर्यंत पोहोचला होता. आता हाच आकडा 9 लाखांवर पोहोचल्याची माहिती समोर येते. लाडकी बहीण योजनेसह इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला तसंच कुटुंबात वाहन असल्याच्या कारणावरून अपात्र ठरणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्याचं समजतंय. आणि त्याचप्रमाणे सरकारनं जारी केलेल्या नव्या निकषांनुसारही मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात. त्या नेमक्या कशा अपात्र झालेल्या आहेत याचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया. तर एकंदरीतच ज्या वेळेला अपात्रतेचे या ठिकाणी काही निकष लावण्यात आलेले होते, त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिला एकूण 5 लाख आहेत. तर या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर दिव्यांग योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना यातून वगळण्यात आलेला आहे. तर वाहन असणाऱ्या 2.5 लाख महिलांना यातून वगळण्यात आलेलं आहे. तर एकूणच 9 लाख लाडक्या बहिणी आहेत. आणि आता इतर सरकारी योजनेतील लाभार्थी महिला या देखील अपात्र आहेत. त्यानंतर आधार कार्ड लिंक नसलेल्या महिला देखील अपात्र होणार आहेत. तर आरोपपत्रांनंतर या अपात्रतेनंतर खरं तर सरकारचे 945 कोटी रुपये वाचणार आहेत. तर एकंदरीतच 9 लाख महिला आणि त्या कशा प्रकारे अपात्र ठरलेल्या आहेत
हे अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. तर लाडक्या बहिणी अपात्र कशा ठरल्या हे तर आपण पाहिलं, मात्र पात्र असलेल्या लाभार्थी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून काही नवे निकष लागू केले जाणार असल्याची माहिती मिळते. तर हे नवीन निकष काय असू शकतात याची उत्सुकता आहे. ते देखील आपण नवीन निकष काय असू शकतात यावर आता एक नजर टाकूया. हे नवे निकष काय असतील तर लाभार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यामध्ये बँकेत KYC करावं लागणार आहे. नंतर दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणं अनिवार्य असेल. तर KYC करत असताना हयातीचाही दाखला त्यासाठी द्यावा लागेल. तर विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला यासाठी अपात्र होणार. तर 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना लाभ मिळणार नाहीये. तर लाभार्थ्यांचं उत्पन्न तपासण्यासाठी सरकार प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे. आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत यावेळेला पुन्हा एकदा सक्षणा सलगर जोडले गेलेले आहेत. शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीच्या त्या स्वतः नेत्या आहेत. मला एक सांगा सक्षणाताई, आत्ता कुठेतरी सरकारला पुन्हा एकदा जाग येते आणि मग त्यानंतर निकषांबाबत अपात्रतेबाबत चर्चा करावी लागते. मात्र यापूर्वी दिलेला जो पैसा होता, मग तो निवडणुकांपूर्वी जो दिलेला पैसा होता, तो पैसा वसूल करण्याची ताकद किंवा तशा प्रकारची निष्ठा सरकार दाखवताना दिसेल असं आपल्याला वाटतं का? की बहिणींवरती होणारा हा अन्याय आहे आणि त्या अन्यायाची वाचा आता कोण फोडणार? कारण लाडक्या बहिणींच्या निकषांबाबत होणारी चर्चा आणि त्यानंतर तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी केलेल्या काही उपाययोजना, इतकंच याकडे पाहावं का? आपण आता सांगताना विश्लेषण करतानाच सांगितलं, मी ऐकत होते, खऱ्या अर्थाने आपल्याकडे एक म्हण आहे महाराष्ट्रामध्ये, काम करो आणि वैद्य मरो. खऱ्या अर्थाने विधानसभेला लाडक्या बहिणींचं मतदान घेऊन झालेलं आहे आणि म्हणून आता यांना टाटा बाय बाय गुड बाय आणि घरी बसा म्हणण्याची वेळ आलेली आहे. सॉरी, मी पण एक महिलाच आहे, पण माझा स्वभावाप्रमाणे मी स्पष्ट महाराष्ट्राला सांगू इच्छिते, सरळ सरळ आपली फसवणूक झालेली आहे. आता तुमचं काम संपलेलं आहे. आता आम्ही सरकारमध्ये आलेलो आहे वनवे, काही काळजी नाही, घोर नाही. आता तुम्ही घरात बसा, कसला 1,500 नाही, लाडकी बहीण नाही, आता सावत्र बहीण झालेली आहे. बहिणींनो, आता घरात बसा, 5 वर्ष आमच्या नावाने बोंबलालात, काही फरक नाही पडणार असं सरकारला वाटतं. मला नाही वाटत. मला सांगा, एवढे निकष तुम्हाला लावायचे होते. आज तुम्हाला सरकार आल्यानंतर सत्तेमध्ये तुम्हाला जाणवतंय की बाबा ही बहिणीकडे 2 चाकी वाहन आहे, या बहिणीकडे 4 व्हीलर आहे, या बहिणीचं KYC, इन्कम टॅक्स, हे तुम्हाला आज दिसतंय. तिच्याकडे ऑलरेडी श्रावण बाळचं योजनेचं आहे, विधवेची पगारती उचलते किंवा BPL ची पगारती, ती आज सरकारला दिसतंय. त्याचा अर्थ विधानसभेच्या वेळेस, विधानसभेपूर्वी तुमच्याकडे डेटा अवेलेबल नव्हता महाराष्ट्राच्या महिलांचा. सरळ सरळ महाराष्ट्राच्या माझ्या माता भगिनींची उघड फसवणूक या खोटाड्या षडयंत्री सरकारने केलेली आहे. जे अनैतिकतेवरती हे सरकार उभं आहे ना, पक्ष फोडून आणि सगळ्या फोडाफोडी 50 खोके घेऊन, हे सगळं सरकार हे झूट आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. मुख्यमंत्री जेव्हा निवडून आले होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब म्हणले होते, मी तरी 21 करणार. उलट शिंदे साहेबांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून ढकलून घेऊन RSS आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना खड्ड्यात घालण्याचं काम सुरू केलेलं आहे. हे सगळं दिसतंय. लाखोंच्या संख्येने महिला डिलीट होत आहेत. महिलांना आणि त्या महिलांनी या 1,500 वरती खुश होऊन आनंद बाळगला, आनंद साजरा केला आणि यांना सरकारमध्ये बसवलं. आज या लाडक्या बहिणीला टाटा बाय बाय केलं जातोय. उलट महागाईचं यांचं कंबरडं मोडलं जातंय. मला काही महिला सांगत होत्या की जो ताई दिवाळीच्या अगोदर तेलाचा डब्बा 1600 रुपयाला मिळायचा, तो आज 2350 रुपयाला मिळतो. ही लाडकी बहिणींची अवस्था, शेतकऱ्याचं कंबरडं मोडून टाकलंय. खरेदी केंद्र बंद आहेत, कोलॅप्स आहेत. शेतकऱ्यांचं सोयाबीन घरात पडून आहे. परंतु इथले कृषी मंत्री कपाळ करंटे, माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना भिकाऱ्यापेक्षा खालची दर्जा देतात. हे महाराष्ट्रात बघायचंय. बरं, पण सक्षणाजी, एक तांत्रिक मुद्दा मला आपल्याला विचारायचा आहे की 945 कोटी रुपये वाचणार ज्यावेळेला 9 लाख या महिला किंवा बहिणी अपात्र ठरतील त्यानंतर. मात्र जे आधी सांगितलेलं होतं की निवडून आल्यानंतर जो हप्ता होता 1500 रुपयांचा, तो थेट आता आम्ही 2100 करणार, त्याची ही तरतूद आहे आणि या तरतुदीसाठीच या महिला किंवा या लाडक्या बहिणी आता सावत्र झाल्यात असं आपल्याला म्हणायचं आहे का? या
यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय, महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती यांनी लीगल पद्धतीने मत विकत घेण्याचा प्रकार केलाय असं सध्या तरी स्पष्ट दृष्टीने दिसतंय. बर कितीतरी हजार कोटीचा कोणी म्हणजे मागे कसं कळलं 36,000 कोटीच्या वरती एवढा खर्च लाडक्या बहिणीवरती झालेला आहे. तेव्हा यांना लाडक्या बहिणीमध्ये दोष दिसत नव्हते मतदान घ्यायचं होतं म्हणून. बर. आज एकदम तुम्ही 8 ते 9 लाखांनी महिला कमी करताय आणि तुमचे पैसे तिजोरीवरचा बोजा फक्त महिलांमुळे का? तुमचं शिक्षणासाठी असेल, शेतीसाठी धोरण काय आहे? सरळ सरळ हे कातडी बचाव धोरण चाललेलं आहे. महाराष्ट्रातल्या माता भगिनींना फसवण्याचं काम चाललेलं आहे. आवळा घेऊन कोवळा काढणे काय असतं हे यालाच म्हणतात असं मला वाटतं. बरोबर आहे. मात्र आता या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये सरकार जर निर्णय घेत असतील तर लाडक्या बहिणी नेमकं काय करणार आहे? विरोधक म्हणून तुम्ही काय करताना दिसून येणार आहे आणि या संदर्भातला आवाज तुम्ही उठवणार आहात का? बरं, आवाज जरी उठवला तरी यापूर्वीच्या 9 लाख आता कॅन्सल झालेला आहे, त्यांना दिलेल्या पैशाचा हिशेब कोण देणार? मी सांगू इच्छिते, लाडक्या बहिणींसाठीच नाही, मी स्वतः एक शेतकऱ्याची मुलगी आहे. मी शेतकऱ्यांसाठी, भगिनींसाठी, शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी आणि बेरोजगार तरुणांसाठी मी आवाज उठवणार आहे. आम्ही उठवतोय. परवाला मला आठवतंय 4च दिवसापूर्वी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमातले लाखो पोरं बेरोजगार झालेले आहेत. यांनी ऑन डायस ऑन द फ्लोअर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी यांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मध्ये जे युवा, जे लाडके भाऊ लाडक्या बहिणी आहेत त्यांना कायम स्वरूपी परमनंट करणार. परंतु 6 महिन्याच्या आत यांना घरी बसवण्याचा कार्यक्रम केलाय. तेव्हा सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. आणि महाराष्ट्रातल्या तरुणांना, महिलांना, भगिनींना मला सांगायचंय, तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार. हा सरळ सरळ अन्याय आहे, ही घोर फसवणूक आहे. त्या महिलेचं स्वप्न भंगवण्याचा कार्यक्रम या षडयंत्री सरकारने घेतलाय, या अनैतिक सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही या भगिनींच्या पाठीशी आहेत. आम्ही आमच्या भगिनी, आमच्या महिला कार्यकर्त्या या रस्त्यावर ऑलरेडी उतरलेले आहेत. बीड असेल, नाशिक असेल, उस्मानाबाद असेल, या ठिकाणी लाडक्या भावांसाठी आम्ही आंदोलन केलेली आहेत. आणि मला त्या तमाम लाखो युवकांना सांगायचंय, तुम्ही शांत राहू नका. तुमच्या कष्टावरती हे सरकार उभं आहे. तुम्ही मतदान केलं आणि त्याचा विश्वासघात करण्याचा कार्यक्रम तिघाडी सरकार, काम बिघाडी सरकारने केलाय. त्यामुळे आपण शांत न राहता रस्त्यावरती उतरून संविधानाच्या मार्गाने न्याय मागितला पाहिजे. या मताची नक्कीच सक्षणाजी, विरोधकांची बाजू आपण मांडलेली आहे, सरकारची बाजू देखील समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोतच आणि त्यासाठी देखील हा मंच त्यांच्यासाठी आपण खुला ठेवणार आहोत. आणि आता राज्यानंतर आता आपण पाहणार आहोत राष्ट्रीय घडामोडी. दिल्लीमध्ये आता महिला राज आलेला आहे. रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं आपला 9वा अर्थसंकल्प सादर केलाय. मैं रेखा गुप्ता ईश्वर की शपथ लेती हूँ. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची मोठी चर्चा होत होती. अखेर बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे चौथ्यांदा दिल्लीमध्ये महिला राज पाहायला मिळणार आहे हे स्पष्ट झालं. दिल्लीच्या रामलीला मैदानावरती रेखा गुप्ता यांच्यासह भाजपच्या आणखी 6 आमदारांचा शपथविधी पार पडला. रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची तर परवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. तसंच इतर आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह, राजनाथ सिंग, JP नड्डा हे भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारनं आपला 9वा अर्थसंकल्प सादर केलाय. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी 8 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या रकमेचा मोठा अर्थसंकल्प सादर केलाय. हा आतापर्यंतचा उत्तर प्रदेशचा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे. यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी अनेक मोठ्या घोषणा केलेल्या आहेत. यातील काही महत्त्वाच्या घोषणांचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया. तर कुठल्या प्रकारच्या या सर्व घोषणा आहेत त्यावरती आपण एक नजर टाकतो आहोत. तर उज्ज्वला योजनेअंतर्गत 2 मोफत सिलेंडर देण्याची घोषणा. योगी सरकारच्या 9व्या बजेटमधले आपण हायलाइट्स यावेळेला पाहतोय. तर विद्यार्थिनींना स्कूटी देण्याच्या अर्थसंकल्पात तरतूद. आर्टिफिशियल इंटेलिजन्स शहरं बनवली जाणार आहेत. तर आग्र्यामध्ये सायन्स सिटीच्या स्थापनेसाठी 25 कोटी रुपये. वाराणसीमध्ये सायन्स सिटी तसंच
नक्षत्र शाळेच्या स्थापनेसाठी 5 कोटी. तर कोरोना काळामध्ये आईवडिलांचं छत्र हरवलेल्या मुलांसाठी 252 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पातली आहे. तर पर्यटन स्थळांच्या विकासासाठी एकूण 400 कोटींचा निधी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.